गणपती बाप्पा मोरया. मी विजय, आपले स्वागत आहे ट्रॅव्हल तडका या चॅनलवर. आज आपण आलो आहोत मोरगावच्या मयुरेश्वर गणपतीला. पुणे जिल्ह्यातील मोरगाव हे गाव आहे. येथे मयुरेश्वर गणपतीचे दर्शन आपण घेण्यासाठी आलो आहोत. अष्टविनायक यात्रेची सुरुवात जेथून होते, जेथे भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण होते, ते म्हणजे पुणे जिल्ह्यातील पवित्र स्थान मयुरेश्वर मोरगाव गणपती. गाडी पार्किंग केली आणि आम्ही गणपती मंदिराकडे चाललो आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मोरगाव गणपतीचा इतिहास, सिंधू राक्षसाची कथा, मंदिराची रहस्य आणि का येथे प्रत्येक भक्त येतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मोरगाव हे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात असलेले एक सुंदर गाव. येथील गावाची रचना मोराच्या आकारासारखी आहे, म्हणून या गणपतीला मयुरेश्वर असे म्हणतात. मंदिराकडे जाताना एक छोटी मुलगी गंध लावत होती. गंध लावला आणि पुढे मंदिराकडे आम्ही निघालो. मोरगाव मंदिराचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे. काही पुराणानुसार हे स्थान त्रेतायुगापासून पवित्र मानले जाते. सध्याचे मंदिर 14व्या ते 15व्या शतकात बांधले गेले. या मंदिराच्या विकासात संतांचा मोठा वाटा आहे. विशेषतः मोरया गोसावी यांनी या स्थानाची कीर्ती दूरवर पोहोचवली. मंदिराकडे जाताना आपल्याला जैन मंदिर हे संगमरवरीतले पाहायला मिळते. मोरगावच्या गणपतीची कथा अशी आहे. सिंधू नावाचा अत्यंत शक्तिशाली राक्षस होता. त्याला अमरतेचा वर मिळाला होता. त्याने देवांना त्रास देणे सुरू केले. सर्व देव घाबरले. तेव्हा सर्व देवांनी गणपतीची प्रार्थना केली आणि गणपतीने मयुरेश्वर रूप धारण केले. मोरावर बसून गणपतीने सिंधू राक्षसाची भयंकर युद्ध केले आणि शेवटी गणपतीने सिंधूचा वध केला. म्हणून या गणपतीला मयुरेश्वर असे नाव पडले. अष्टविनायक यात्रेची सुरुवात आणि शेवट येथूनच होतो. मोरगावचा गणपती नवसाला पावणारा म्हणून प्रसिद्ध आहे. गणेश चतुर्थी आणि माघ चतुर्थीला येथे लाखो भक्त येतात. सिंधू राक्षस म्हणजे आपल्या मनातील अहंकार आणि गणपती म्हणजे बुद्धी आणि विवेक. मयुरेश्वर आपल्याला शिकवतात, श्रद्धा ठेवा आणि संकटावर मात करा. मंदिरातील दर्शनाची वेळ सकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत आहे. भक्त सकाळी काकड आरतीला येथे येतात, मोदक आणि दुर्वा अर्पण करतात. आता आपण आलो आहोत मंदिराच्या प्रवेशद्वाराशी. मंदिराचे प्रवेशद्वार दगडांनी पूर्ण असे मोठे बांधलेले आहे. श्री मयुरेश्वर मंदिर, श्री क्षेत्र मोरगाव असे मोठ्या अक्षरात लिहिलेले आपल्याला दिसते. मंदिराचे प्रवेशद्वार खूप सुंदर आहे. नक्षीकाम केलेले आपल्याला पाहायला मिळते. येथे मंदिराची रचना काळ्या दगडात केलेली आहे. चारही बाजूनी तटबंदी आहे. जणू किल्ल्यासारखे मंदिर लांबून पाहायला मिळते. गर्भगृहात गणपतीची सुंदर मूर्ती आहे. सोंड डावीकडे वळलेले आहे. मूर्तीवर नागफणी आणि रिद्धिसिद्धीचा वास असल्याचे मानले जाते. मोरया गोसावी हे भगवान गणेशाचे महान भक्त आणि संत होते. त्यांचा काळ साधारण 14व्या ते 17व्या शतकात मानला जातो. ते मूळचे कर्नाटकातील होते, पण नंतर ते पुण्याजवळील चिंचवड येथे स्थायिक झाले. ते लहानपणापासून गणपतीच्या भक्तीत लीन होते. कठोर तपश्चर्या आणि भक्तीमुळे त्यांना भगवान गणेशाचे साक्षात दर्शन झाले असे मानले जाते. गणपती बाप्पा मोरया या प्रसिद्ध जयघोषातील मोरया हा शब्द मोरया गोसावी यांच्या नावावरून आला आहे. गणपतीचे वाहन उंदीर याची सुंदर मूर्तीही आपल्याला इथे पाहायला मिळते. मंदिरातील दर्शन झाल्यानंतर आपण बाहेर आल्यानंतर मंदिराच्या बाहेरच नंदीची सुंदर अशी मोठी मूर्ती येथे आहे. नंदीची ही मूर्ती खूप मोठी आणि काळ्या दगडामध्ये पाहायला मिळते. शेजारी महादेवाची पिंडही येथे आहे. गणपती मंदिरातील गर्भगृहातील व्हिडिओ काढायला बंदी आहे, त्यामुळे तिथला व्हिडिओ आपण घेतलेला नाही. अष्टविनायकातील मयुरेश्वर मंदिराचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया.